शेवटचा पॉइंट आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन टू व्हेरिएबल म्हणू शकतात. जास्त करून आपण एक्स अँड वाय वापरतो, त्यामुळे आपण ही एक्स अँड वाय म्हणतो. कसं दिसतं जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय? ax square plus 2xy plus by square या दोन डिग्री वाले टर्म्स आहेत, सगळ्या संपल्या. त्यानंतर सिंगल डिग्री वाले 2gx plus 2fy plus c is equal to 0. याचा कोएफिशिएंट तुम्ही 2f 2g असं का घेतलेलं आहे? तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये कन्व्हिनियन्स असावं म्हणून घेतलेलं आहे. ठीक आहे, बाकी तुम्ही काही देऊ शकता. मग हे आहे तुमचं सेकंड डिग्री इक्वेशन, ज्याला आपण म्हणतो जनरल आहे. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे इन टू व्हेरिएबल्स. आता हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला कधी रिप्रेझेंट करतं, तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचंय की पहिली कंडिशन आहे, जर हा डिटरमिनंट 0 येत असेल, जर ही व्हॅल्यू 0 येत असेल, आणि दुसरी तर कंडिशन आपल्याला माहिती आहे h² - ab greater than or equal to 0 असेल. जर या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, तर आपण म्हणू शकतो की हे इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करते, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. कळतंय का? पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करते, जे की ओरिजिन मधून जात नाही. जर ओरिजिन मधून जात असतील तर 1 2 3 ह्या तीन टर्म्स असतील का? नाही, फक्त इक्वेशन असं राहील. आणि कंडिशन काय राहील? फक्त ही वाली. कळते? राहते का लक्षात? याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय दिलेले, ते पेअर ऑफ लाईन्सला कधी रिप्रेझेंट करते हे नको. कधी रिप्रेझेंट करते याच्यासाठी तुम्हाला ही कंडिशन, ह्या दोन कंडिशन्स आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जे होमोजेनियस इक्वेशन साठी जी कंडिशन पाहिली होती, ती कंडिशन काय होती? फक्त h² - ab greater than or equal to 0 होतं, किंवा बा ax² plus 22hx² plus by² is equal to 0 हे इक्वेशन दिले, म्हणजे होमोजेनियस इक्वेशन दिले. हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन केव्हा रिप्रेझेंट करेल? जेव्हा h² - ab greater than or equal to 0 असेल. पण ज्यावेळेस तुम्हाला जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री दिलेले आहे आणि तुम्हाला जर हे पाहायचंय की ते इक्वेशन दोन लाईनला रिप्रेझेंट करते की नाही, तर तुम्हाला पहिल्यांदा बघणं आहे की त्याचा डिटरमिनंट 0 येतो की नाही. जर डिटरमिनंट 0 आला तर हे इक्वेशन टू लाईन्स रिप्रेझेंट करते, नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. कळतंय? येते लक्षात? मग याच्यावरती कसे एक्झाम्पल येतील ते आपण बघूया. आता दुसरी गोष्ट आपण बघितलं होतं, कंडिशन्स फॉर पॅरलल आणि परपेंडिक्युलर लाईन्स, बरोबर आहे? त्या कंडिशन्स सेम का बरं असणार आहेत त्याच्या पहिले आपण बघूया. जर तुम्हाला दोन लाईन्स रिप्रेझेंट केलेल्या ह्या इक्वेशनला, तर अँगल बिटवीन दीज टू लाईन्स, अँगल बिटवीन टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. समजा हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, हे इक्वेशन दोन लाईन्स रिप्रेझेंट करते, त्या दोन लाईन मधला तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे. आता मला एक सांगा, समजा माझ्याकडे दोन अशा लाईन आहेत की ज्या ओरिजिन मधून पास होत नाहीयेत, म्हणजे एक अशी लाईन आहे आणि दुसरी काय आहे? अशी लाईन आहे. तुम्हाला ह्याच्यामधला ॲक्यूट अँगल काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला ह्या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन जे असणार आहे ते कसं असणार आहे? ह्या फॉर्म मध्ये दिलेलं असणार आहे. मग तुम्हाला फाइंड आउट करायचा अँगल बिटवीन दीज टू लाईन्स. तर तुम्ही मला सांगा, जर समजा ही वेक्टर मध्ये आपण शिकणार आहे, समजा ही लाईन आहे, ह्या लाईनची पॅरलल लाईन मी काढू शकतो का जी ओरिजिन मधून पास होईल? याची पॅरलल लाईन मी काढू शकतो ना अशी, जी ओरिजिन मधून पास होईल, बरोबर आहे? समजा याची ही थोडी तिरकी निघाली, पण समजा ही पॅरलल याची, ठीक आहे, आणि ह्याची पॅरलल कोण आहे रे? ही अशी लाईन, बरोबर आहे? ही अशी. मग आता बघा काय केलेलं आहे आपण, ही जी लाईन आहे हिची पॅरलल लाईन घेतली, ही जी लाईन हिची पॅरलल लाईन घेतली, तर ह्या दोघांमध्ये जो अँगल बनणार तोच अँगल ह्या दोघांमध्ये बनेल की नाही? बरोबर आहे की नाही? साधी सरळ गोष्ट आहे ना. कळतंय का?
मग जर बनत असेल तर ह्या लाईनचं जे इक्वेशन असणार आहे त्याच्यामध्ये ज्या पहिल्या 3 टर्म्स आहेत त्या कुणाला रिप्रेझेंट करतायत? ह्या 2 लाईन्सला रिप्रेझेंट करताय पासिंग थ्रू ओरिजिन मधलं. लक्षात येतंय का? कळतंय का? म्हणून जरी तुम्हाला या पद्धतीचं कंबाईंड इक्वेशन दिलेलं असेल 2 लाईनचं आणि त्या 2 लाईन्स मधला तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा असला तरी सुद्धा आपल्यासाठी ॲक्यूट अँगल फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय राहणार? तोच फॉर्म्युला राहणार h² - ab अपॉन a + b = 0. आणि जर फॉर्म्युला तोच आहे तर कंडिशन्स पण त्याच राहणार की हे इक्वेशन 2 लाईनला रिप्रेझेंट करते. त्या 2 लाईन्स परपेंडिक्युलर कधी असतील? ज्यावेळेस डिनॉमिनेटर 0 असेल. म्हणजे a + b 0 असेल तर लाईन्स आर परपेंडिक्युलर. आणि नंबर 2 h² = ab असेल तर लाईन्स आर पॅरलल. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा नवीन येतो जो की मागच्या याच्यामध्ये नव्हता. मागच्या याच्यामध्ये नसण्याचं कारण म्हणजे की इक्वेशन सिंपल होते मागचे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कंबाईंड इक्वेशन दिलेलं असतं पासिंग कंबाईंड इक्वेशन दिलेले होमोजिनियस त्याचा अर्थ काय असतो की दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. मी जर तुम्हाला असं म्हटलं की त्या लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सांगा तर तुम्ही काय सांगता? ओरिजिन रहेगा ना. वो 2 लाइन कहां पर इंटरसेक्ट हो रही है आपस में? ओरिजिन में हो रही है. तो उन दोनों के पॉइंट ऑफ इंटरसेक्शन को निकालने के लिए कोई पूछ सकता है क्या आपको? नहीं. अरे अगर होमोजेनियस इक्वेशन है तो ये इक्वेशन जिन दोनों लाइंस को रिप्रेजेंट कर रहा है उन दो लाइन का पॉइंट ऑफ इंटरसेक्शन क्या होगा? ओरिजिन ही होगा. तो उसके ऊपर कोई सवाल पूछेगा क्या? आपको पता है कि ये इतना ही जो जिसको मैंने राउंड किया ये इक्वेशन किसको रिप्रेजेंट करता है? 2 लाइन पासिंग थ्रू ओरिजिन. अब क्योंकि दोनों लाइंस ओरिजिन में से जा रही है इसका मतलब बात खत्म है कि उनका पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन है. लेकिन बात तो तब सवाल तब पैदा होता है कि जब आपको 2 लाइंस दी है विच आर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. आपके पास 2 लाइंस है जो ओरिजिन में से नहीं जा रही है और अगर आपको उनका पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करना है तो क्या करेंगे आप? तो सीधी सी बात है कि हमें क्या करना पड़ेगा? इन 2 लाइंस का सेपरेट इक्वेशन निकालना पड़ेगा. जैसे हम लोग होमोजेनियस इक्वेशन का सेपरेट इक्वेशन निकाल सकते थे वैसे आप लोग इसका भी सेपरेट इक्वेशन निकाल सकते हो. तो अगर आपको ऐसा इक्वेशन दिया है तो आप क्या करेंगे? इन 2 लाइंस को रिप्रेजेंट करने वाला कंबाइंड इक्वेशन दिया और उनका पॉइंट ऑफ इंटरसेक्शन निकालना है. तो 2 तरीके आपको क्या करना है? उनका सेपरेट इक्वेशन निकालना है. फिर आप उसको साइमल्टेनियसली सॉल्व कीजिए तो आपको पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिल जाएगा. या फिर सीधा ये फॉर्मूला यूज कीजिए. कौन सा? कि मुझे ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन निकालना है ना. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन निकालना है मतलब इस पॉइंट के कोऑर्डिनेट्स निकालने हैं. तो x कोऑर्डिनेट क्या होगा? bg - hx h² - h gh. कई बार ये फॉर्मूला की दफा में उल्टा दिया हुआ रहता है. मतलब इसको पहले लिखा होता है इसको बाद में और नीचे ab - h² लिखा हुआ रहता है. आप इसको समझिए ना. अगर मैं नीचे से -n कॉमन निकालता हूँ ऊपर मल्टीप्लाई करता हूँ तो ये पॉजिटिव बनेगा ये नेगेटिव और ये ab - h² हो जाएगा. तो ये क्या है बेटा? ये x कोऑर्डिनेट है ये y कोऑर्डिनेट है और ये सब कहाँ से आएगा? h f e g. ये आपको जो इक्वेशन दिया रहेगा उसको सेट इक्वेशन के साथ में कंपेयर करके ये आएगा. तो इसमें आपको कैलकुलेट क्या करना है? सिर्फ ऊपर की बात करनी है. नीचे का तो एक ही बार में कैलकुलेट करेंगे. आप दोनों तरफ सेम है h² - ab. समझ आ रही बात? तो ये क्या है? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन का फॉर्मूला है. तो इसको याद कैसे रखेंगे? इसको याद कैसे रखना है? नीचे वाला भी याद रह जाएगा h² - ab है. लेकिन ये जरूरी है कि इसको आप bg बोलो या gb बोलो इससे फर्क नहीं पड़ता. इसको hf बोलो या fh बोलो फर्क नहीं पड़ता. लेकिन ये पहला टर्म यही होना चाहिए दूसरा टर्म यही होना चाहिए. अगर नीचे h² - ab लिखा है तो आपको ये एक अच्छा सा सेंटेंस बनाइए इनको लेटर्स को लेकर और ये x कोऑर्डिनेट ही रहेगा और ये y कोऑर्डिनेट रहेगा. इसको अदला बदली करेंगे तो आंसर गलत हो जाएगा. ठीक है. तो आपको जो भी सही लगता है आपके मन के अंदर इसका सेंटेंस बना के मतलब इन लेटर से स्टार्ट होने वाला कोई एक शब्द बनाइए. उन शब्दों को जोड़ दीजिए और इसका एक वाक्य बनाइए और इसका एक वाक्य बनाइए ताकि ये सीक्वेंस में आपको याद रहेगा. मैंने जो बनाया वो नहीं बताऊंगा मैं. आप लोगों का आपका तय करना है ना. हाँ गंदा हो अच्छा उससे फर्क नहीं पड़ता. लेकिन मेरे को सूझी नहीं रहा था तो जैसे तैसे बन गया तो वो बना दिया मैंने. ठीक है. लेकिन वो मैं शेयर नहीं कर सकता. लेकिन मेरे दिमाग में है ये कैसे लिखना है. ठीक है. बाकी आप लोग आपके तरीके से बना दो उसको.
तो बस इसके अंदर एक ही चीज मुझे बतानी है, जो मैं मिसलेनियस के अंदर के क्वेश्चन सॉल्व करते हुए बताऊंगा। अब एक ही चीज बता रही जो शॉर्टकट है। बेसिकली दो लाइन से, जैसे मान लो एक कंबाइंड इक्वेशन दिया है दो लाइंस का, अब उन दो लाइंस के बीच में एंगल होता है, दो एंगल्स बनते हैं, ठीक है। अब उन एंगल्स को बाइसेक्ट कर रहा है कोई लाइन, तो दो लाइंस आएंगे ना आपके पास। मुझे बताइए क्या यहाँ पर दो एंगल्स बन रहे हैं, एक ऑब्टूज और एक एक्यूट। तो इस एंगल को बाइसेक्ट करने वाली लाइन है ये, और इस एंगल को बाइसेक्ट करने वाली लाइन है ये। अब अगर मैं आपसे पूछता हूँ कि बेटा इन दो लाइन का कंबाइंड इक्वेशन निकालिए, एंगल बाइसेक्टर का कंबाइंड इक्वेशन निकालना है, तो उसके लिए शॉर्टकट है जो मैं आपको बताऊंगा। लेकिन पहले हम थ्योरी मेथड पढ़ेंगे उसका, जो कि मिसलेनियस का क्वेश्चन है, और फिर उसका शॉर्टकट बताऊंगा। लेकिन अभी हमें एक्सरसाइज सॉल्व करनी है, तो ये पूरा थ्योरी था थर्ड एक्सरसाइज के लिए जितना भी है। तो अब तक हमने क्या क्या देखा, समझ आया आप लोगों को? हाँ, पूरा पेयर ऑफ सेट लाइन का थ्योरी है ये। आ रही बात समझ में? ठीक है, चलिए तो क्वेश्चन स्टार्ट करते हैं एक्सरसाइज से। देखिए पहला क्वेश्चन आया है कि आपको जॉइंट इक्वेशन निकालना है। इसमें क्या है करने के? हाँ? लिखना है, लिख लो फास्ट। तीन दिवसात सुट्ट्या मला वाटलं सफिशियंट असं काय, 2-3 दिवसात सुट्टी घेतली पाहिजे। महातोड़ नहीं है, नरोड़े नहीं है, चेतन नहीं है, पाटिल नहीं है, क्या कर रहे हो? कितने लोगों ने किया? कुछ हुआ? 2, 3, 4 टॉपिक, कितने टॉपिक हो गए अच्छे से प्रिपेयर बताइए। हाँ वैसे यश कितने किया आपने? कुछ नहीं हुआ, एक भी टॉपिक नहीं किया। मानकर पेयर ऑफ स्ट्रेट लाइन पूरा कर दिया, एक्सरसाइज डिस्टेंस एक्सरसाइज नहीं सिर्फ टारगेट। अच्छा टारगेट पूरा कर दिया। क्लासिकल के बाकी 10 क्लासिकल के बाकी है, बाकी की है, क्रिटिकल के बाकी है, और कॉम्पिटिटिव वो क्या कंप्लीट ज़्यादा नहीं थी उसमें, 7 सिर्फ सीईटी के किए। अच्छा बस पेयर ऑफ स्ट्रेट लाइन किया 3 दिन में। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का क्लासिकल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन क्लासिकल। अच्छा बाकी दूसरे सब्जेक्ट में किया होगा? फिजिक्स। अच्छा आपने फिजिक्स केमिस्ट्री किया, मैथ्स नहीं किया? तो मैथ्स हो गया होगा आपका। हाँ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन का टेक्स्ट बुक आणि टारगेट टेक्स्ट बुक पूरा किया, एक्सरसाइज मिसलेनियस तीन एक्सरसाइज। हाँ 3 एक्सरसाइज है मिसलेनियस नहीं किया बेटा आपने? ट्रिग्नोमेट्री सर्वात पहिला चॅप्टर आपला तो केला, तोच मला आवडला। पहिला नंतर कोणता 11th वाला? हां
त्याचं थोडंसं अवघड आहे. 11th या 12th Ratio. 11th रेशो नाही का ते आपले कॉपर Trigonometry ratio 11th च sir, 11th. अच्छा 11th वाला हाँ। टॉपिक किया आपने बेटा एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव किया आपने क्या क्या किया एक्सरसाइज पूरा किया हाँ क्या किया थोड़ा किया कुछ एक्सरसाइज किए अच्छा हाँ बेटा आपने अमोल हाँ क्या किया कितने एक्सरसाइज किए वो बताओ कितने एक्सरसाइज किया 2 एक्सरसाइज किए कुछ नहीं किया चलो श्रवण हाँ डिफरेंशिएशन का क्लासिकल किया और 2 एक्सरसाइज किया इतना किया जी अच्छा आपने बेटा मैट्रिसेस पूरा किया ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कहाँ से टेक्स्ट बुक से किया पूरा किया टेक्स्ट बुक एओडी और ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन केमिस्ट्री और फिजिक्स किया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 12th वाला पूरा किया क्लासिकल और कॉम्पिटिटिव एक्सरसाइज बाकी है एक्सरसाइज हो चुकी है करते गए थे कुछ नहीं किया ठीक है आपने पूरा किया अच्छा पहले 3 एक्सरसाइज किया बस उतना ही फिजिक्स और केमिस्ट्री किया हाँ? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन उसका अच्छा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पूरा जो 2 टॉपिक के क्लासिकल किया आपने हाँ डिफरेंशिएशन का टेक्स्ट बुक पूरा किया सिर्फ एक्सरसाइज किए बस उतना एक टॉपिक इंडिपेंडेंट इंटीग्रल के एक्सरसाइज सारे किए ठीक है ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के तीनों टॉपिक से क्लासिकल किया आपने टारगेट तो तीनों दिन मिला के ठीक है ये बताइए तीनों दिन मिला के कितना पढ़ाई किया आपने कितने घंटे किया अब जब मैं घंटे पूछ रहा हूँ तो इसका मतलब मैं ये समझ रहा हूँ कि आप उतने समय में बिल्कुल कंसंट्रेट होकर पढ़ाई कर रहे थे तो ठीक है आपने मैथ्स नहीं किया आपका कहना है कि आपने फिजिक्स केमिस्ट्री किया तो 3 दिन में आपने कितने घंटे पढ़ा इतना टाइम नहीं लगना चाहिए बेटा एवरेज ही बताओ 3 दिन में पूरा मिल गया अच्छा आपने बेटा सर 14 15 घंटे तीनों दिन मिलके सर एक दिवसाचं 5-6 एक ही दिन के नाही नाही म्हणजे 3 दिवस एका दिवशी 6 म्हणजे 6 × 3 18 घंटे गेले. अच्छा 6 घंटे आपने 12 घंटे झाला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी टेस्ट होती आणि तिसऱ्या दिवशी ट्रॅव्हलिंग अच्छा तीनों दिन के लिए किया हाँ बेटा आपने कितना किया 3 दिन में पढ़ाई कितना टाइम किया हाँ 2 दिन तक आपने तो किया ही नहीं कुछ अच्छा हाँ बेटा आपने 6 घंटे एवरेज टाइम मतलब 18 घंटे किया नहीं सर तीनों मिला के हाँ, 3 मिनिट तीनों दिन के मिलके हाँ बेटा 6-7 घंटे तीनों दिन का ठीक है आप तो बेटा बेटा कोसे आप पीछे जाके बैठिए ठीक है मतलब समझ गया मैं अब देखो ये सारी हालत है आपकी रिकॉर्ड पे आ चुकी है ना तो भाई रिजल्ट के लिए दिखा सकता हूँ आप लोगों के घर वालों को ये हालत है भैया कितना ही बताओ बच्चे करते नहीं है उसको क्या कर सकते हैं तो छुट्टी रही तो नहीं होता ऐसा है कि छुट्टियां दी ही इसलिए जाती है ताकि आप उसका इस्तेमाल जो भी आपका पीछे पड़ा हुआ सिलेबस है उसको करें जो हुआ है उसको अच्छे से रिवाइज करें है ना बाकी वैसे पढ़ तो आप 12 महीने रहे
हाँ, हर दिन चल ही रहा है पढ़ना, उससे थोड़ी ना कुछ होगा। जब तक आप उसके ऊपर काम नहीं करेंगे उसके अलावा होगा नहीं कुछ। अब जैसे मैंने आपको ये कॉन्सेप्ट पढ़ा दिए, अब एक सर्टन लेवल तक मैं आपको क्वेश्चन करा रहा हूँ, इसके बाद आपकी जिम्मेदारी है कि और 100 क्वेश्चन आप लोग सॉल्व करें। तो इसके ऊपर जो भी क्वेश्चन पूछाएगा आप उसको कर पाएंगे। देखो अब आप लोगों की जिम्मेदारी है कैसे करना है क्या नहीं, ठीक है। हाँ। तो आने वाले संडे को अपना टेस्ट रहेगा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन और पेयर ऑफ स्ट्रेट लाइन के ऊपर, उस हिसाब से प्रिपरेशन करिए, ठीक है। हाँ हाँ। अब बेटा पहले क्वेश्चन में ये पूछा है कि आपको दो लाइंस का जॉइंट इक्वेशन निकालना है, कंबाइंड इक्वेशन जो पास हो रही है इस पॉइंट से, और वो जो दो लाइंस है वो पैरेलल है इन दो लाइंस से। बताइए मुझे ये इक्वेशन क्या रिप्रेजेंट करता है? ये भी तो एक इक्वेशन है जो दो लाइंस को रिप्रेजेंट कर रहा है कि नहीं कर रहा है? हाँ, ये दो लाइंस को रिप्रेजेंट कर रहा है। तो ये जिन दो लाइंस को रिप्रेजेंट कर रहा है उन दो लाइंस को हमारी दो लाइंस पैरेलल है जिनका हमें कंबाइंड इक्वेशन निकालना है। तो उनका स्लोप हमें पता चल सकता है। अगर ये दो लाइंस पता चले तो क्या हम इसको फैक्टराइज कर सकते हैं? बिल्कुल कर सकते हैं। -18 मल्टीप्लिकेशन आना चाहिए तो 6, -3 हो जाएगा। तो 2x² + 6xy। सर डायरेक्ट इक्वेशन याचे स्लोप काढू शकतो ना आपण होमोजिनियस इक्वेशन देतो. हाँ होमोजिनियस इक्वेशन हाँ. आहे याचे स्लोप काढू शकतो. हाँ, तो वही तो बता रहे हैं। डायरेक्ट काढू शकतो ना कैसे? -2h/b. अरे बेटा आपको दो स्लोप तो चाहिए ना सर। ना 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 ना, उससे आपको स्लोप के भीतर का रिलेशन मिलेगा, सम ऑफ द स्लोप और प्रोडक्ट मिलेगा ना। फिर उन दोनों को सॉल्व करना पड़ेगा, फिर वही बात हो जाएगी। और उन दोनों को सॉल्व करने के बाद फिर क्वाड्रेटिक मिलेगा, उससे अच्छा इसी क्वाड्रेटिक को सॉल्व करो। क्योंकि m1 + m2 और m1 m2 से आप दोनों को सेपरेट कैसे करेंगे? दिक्कत है ना। तो देखो -9 × 2 -18 आता है। -18 मल्टीप्लिकेशन आए ऐसे दो नंबर से 6 और -3, और इन दोनों का सम आता है +3। तो ये हो गया -9y² = 0। तो इन दोनों में से 2x कॉमन निकलेगा तो बचेगा क्या? x + 3y। -3y कॉमन निकलेगा तो बचेगा क्या? x + 3y = 0। तो बेटा x + 3y = 0 एक इक्वेशन है, और दूसरा इक्वेशन है 2x - 3y = 0। तो इसका स्लोप क्या आएगा? -1/3 ये आएगा इसका स्लोप m1, और m2 क्या आएगा? 2/3। अब जो इन दो लाइंस के स्लोप आए हैं वही हमारे दो लाइंस के स्लोप है जिनका हमें जॉइंट इक्वेशन निकालना है। तो हमारे दो लाइंस के भी स्लोप यही है। अब हमारी जो दो लाइंस है वो इस पॉइंट में से पास हो रही है 2, -1 से। तो लाइन का इक्वेशन स्लोप पॉइंट फॉर्म लिखेंगे। तो y - y1 मतलब माइनस और माइनस +1 = m × x - x1। फिर दूसरे लाइन का इक्वेशन y माइनस मतलब +1 = 2/3 x - 2। क्रॉस मल्टीप्लाई करेंगे 3y + 3 = -x + 2। 3y + 3 = 2x - 4। तो x को इधर लेके आएंगे, x + 3y + 1 = 0 and 2x -3y. नहीं अच्छा चलो 2x - 3y -7 -7 = 0। So therefore joint equation क्या रहेगा बेटा? x + 3y + 1 × 2x - 3y -7 = 0। ये क्वेश्चन पूछा जाता है बोर्ड के अंदर 3 मार्क के लिए। इसको ऐसे ही लिखना है, बस थोड़ा सा इलेबोरेट करना है, बीच में थोड़ा सा पंक्तियां डालनी है ना। समझ ले जॉइंट इक्वेशन। हाँ, दूसरा प्रश्न का है रे? दूसरा प्रश्न पर सेम है। हाँ, दूसरा सेम यही ना करता, दोन्ही मध्ये पैरेलल बोललेले, ठीक है। पासिंग थ्रू द पॉइंट एंड पैरेलल टू दिस, यही करता, दूसरा सेम है। चलो पुढे जाऊया। क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2 के अंदर क्या बोला है? शो दैट द इक्वेशन डज नॉट रिप्रेजेंट अ पेयर ऑफ लाइन। ये जो इक्वेशन है x² + 2xy + 2y² + 2x + 2y + 1 = 0, ये इक्वेशन पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट नहीं करता है। ये आपको शो करना है। मतलब क्या शो करना पड़ेगा कि इसका डिटरमिनेंट 0 नहीं आता है। अगर डिटरमिनेंट 0 आया तो ये क्या करेगा बेटा? पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट करेगा। तो अगर आप इसको स्टैंडर्ड फॉर्म के साथ कंपेयर करते तो a का वैल्यू मिलेगा 1, ax² + 2h का वैल्यू मिलेगा 2, b का वैल्यू मिलेगा 2।
फिर आपको मिलेगा यहाँ पर वैल्यू 2gx मतलब 2 2fy मतलब 2 एंड c equals to 1। तो g का वैल्यू आपके पास है यहाँ पर, ये आप लिख सकते हो सीधे। तो आपका डिटरमिनेंट क्या है? ऑल हरियाणा गर्ल्स हैविंग ब्यूटीफुल फेसेस गोइंग फॉर कॉलेज, ये आपको फाइंड आउट करना है। तो ऑल 1, h का वैल्यू 1, g का वैल्यू 1, h का वैल्यू 1, b का वैल्यू 2, f का वैल्यू 1, g का वैल्यू 1, f का वैल्यू 1, c का वैल्यू 1। बस ये डिटरमिनेंट सॉल्व करना है। अगर ये 0 इन्होंने शो करने के बोला है कि दिस डज नॉट रिप्रेजेंट पेयर ऑफ सेट लाइन्स, तो ये ऑब्वियसली 0 नहीं आना चाहिए बस। तो अगर मैं इसको सॉल्व करता हूँ तो मुझे क्या मिलेगा? 1 इन ब्रैकेट 2 माइनस 1 माइनस 1 इन ब्रैकेट 0 प्लस 1 माइनस 1। तो यहाँ आपको मिल रहा है 2 माइनस 1 1, और ये क्या आ रहा है? -1 तो ये 0 कैसे आ रहा है? शो दैट द इक्वेशन डज नॉट रिप्रेजेंट पेयर ऑफ सेट लाइन। कुछ तो गलती हो रही है। x स्क्वायर प्लस 2xy प्लस 2y स्क्वायर प्लस 2x प्लस 2y प्लस 1 इक्वेशन सही है। x स्क्वायर प्लस 5x स्क्वायर प्लस by स्क्वायर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c। तो हमने a का वैल्यू लिया 1, h का वैल्यू लिया 1, फिर a h g का वैल्यू क्या है? 1 है, h का वैल्यू क्या है? 1 है, b का वैल्यू है 2, सही है, f का वैल्यू है 1, g का वैल्यू लिया है 1, f का वैल्यू लिया है 1, c का वैल्यू, चलो कैलकुलेशन में मिस्टेक है। 2 माइनस 1 माइनस 1 1 माइनस 1 0 प्लस 1 1 माइनस 2 माइनस 1, ठीक है। चलिए, तो अच्छा हुआ ये 0 आ रहा है, लेकिन हमें पता है कि पेयर ऑफ सेट लाइन रिप्रेजेंट करने के लिए हमारे पास कितनी कंडीशंस है? तो अब ये तो डिटरमिनेंट 0 आ रहा है, लेकिन h स्क्वायर माइनस eb भी तो चेक करना पड़ेगा ग्रेटर देन इक्वल टू 0 है कि नहीं। तो h स्क्वायर माइनस ab मुझे चेक करना है, तो h का वैल्यू कितना है? 1 स्क्वायर माइनस ab 2 into a into 1 minus 2 is equal to minus 1. So h square minus ab is minus 1, which is less than 0. Therefore, h square minus ab is not greater than 0. This implies this does not represent pair of set line. आई बात समझ में? ठीक है, लिखेंगे इसको। लिखना ही नहीं लिखना? लिखो तो फास्ट। टाइम से बैठ लगा इसलिए मतलब कोई क्वेश्चन से एबी2 करें क्वेश्चन करू नको थोडं 2 गोळी मिळतो का? आणखी एक मिळतो? तिसरी मिळतो? तिसरी नको मिळतो, मिळतो तिसरी मिळतो? मला तर सुट्ट्या होत्या असं वाटत होतं मी बेरोजगारच आहे की सवय नाही एवढं कंटिन्यूस घरी बसायची। तुम्ही विचार नाही करू शकत मी किती घंटे झोपलो असेल।
बारा. म्हणजे झोपलेलंच होतं मी. कुणी काही काम सांगितलं तर उठायचं पुन्हा झोपायचं. तेव्हा सुट्ट्यांना काय होतं? तुम्ही नालायक नाही. त्याच्यामध्ये यायला लागते. यश स्ट्रगल करतो का लिहिताना? मग मनाने द्यावं. हा? खालचं भेटू का? काय नुसतं फॅक्टरायझेशन केलेले आणि स्लो पॉईंट देतो वापरायचे. सर. लिहितच नसत. तेच सर, मग काय? हा? हो का? हा, बरोबर. तुम्ही शिकवत असताना लिहितात ना. हा? चेतन अभ्यास केला 3 दिवस किती किती हा? मानकर दूसरे को ऊपर टीका टिप्पणी करने में अपनी एनर्जी को व्यस्त मत करो. हो. Yes, sir. झाड न चेंज झालं ते. वाघचा मानकर झाला ते. आधीपासून मला थोडं चालू द्या. माझी गोष्ट केलं सर. झालं का रे? हो सर. बघा पुढचे प्रश्न. भेटू का? बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलं की शो दॅट दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. काय करावं लागेल तुम्हाला? डिटरमिनंट 0 इथे दाखवावं लागेल. a स्क्वेअर मायनस ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 दाखवावं लागेल. येईल करता? हो सर. हा ते जर दोन्ही आले तरच हे काय रिप्रेझेंट करते पेअर ऑफ Straight स्ट्रेट लाईन. lines. एक बी फेल झालं तर नाही करणार. हा मी तुम्हाला सोडून देते बरं तुम्ही. कळतंय का? हो सर. हा स्टँडर्ड इक्वेशन सोबत कंपेअर करा. a h g च्या व्हॅल्यू काढा. हा b ची आणखी बाकीचे f c वगैरेची व्हॅल्यू काढा. डिटरमिनंट काढा. डिटरमिनंट 0 आला आणि h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आली तर हे काय रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करेल. पुढं show that this equation represents pair of lines. Also find acute angle between them.
हे काय रिप्रेझेंट करते, पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करते हे शो करायचंय. मग तुम्हाला परत काय करणं आहे, A B C D F डिटरमिनंट 0 दाखवणं आणि h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0 दाखवणं. तर तुम्ही काय म्हणू शकता की ही इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करते. आणि त्यांच्यातला ॲक्यूट अँगल काढण्यासाठी काय करणार, सेम जे आपण केलेले आहे. पुढच्या यांची गरज आहे की ॲक्यूट अँगल काढायला. ॲक्यूट अँगल साठी काय फॉर्म्युला आहे, 2 टाइम्स रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. ते h a आणि b ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे फक्त पहिले 3 व्हॅल्यू पाहिजेत तर तुम्ही tan थीटा काढू शकता. आणि जो थीटा निघेल तो ॲक्यूट अँगल असणार आहे. जर ऑब्वियस अँगल विचारला तर 180 मधून ॲक्यूटला सबट्रॅक्ट करावं लागेल. राहतंय का लक्षात? हा जो फॉर्म्युला आहे ॲक्यूट अँगल साठीच आहे. जर ऑब्वियस विचारलं तर 180 मधून अँगल सबट्रॅक्ट करावा लागणार. कळतंय? यस सर. मग येईल करता हे हो सर. काय गोसेल, फाइंड सेपरेट इक्वेशन. आता बघा आपण याच्या पहिले पण होमोजेनियस इक्वेशन साठी सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केले आहेत की नाही. मग इथं जर सेपरेट इक्वेशन काढायचं असेल तर याचा प्रॉब्लेम काय आहे, ज्यावेळेस मोठे इक्वेशन दिलेलं असतं जनरल इक्वेशन, त्याचं सेपरेट इक्वेशन काढताना आपल्याला हे पुढच्यांची सवय नसते. आता हे बघा कशा पद्धतीने इक्वेशन आहे. x मायनस 2 होल स्क्वेअर मायनस 3 टाइम्स ऑफ x मायनस 2 y प्लस 1 प्लस 2 टाइम्स ऑफ y प्लस 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं इक्वेशन आहे ते. मग तुम्हाला सेपरेट इक्वेशन काढायचं आहे तर तुम्ही थोड्या वेळासाठी काय करा, पुट x मायनस 2 इज इक्वल टू m होऊ शकतं की नाही, आणि y प्लस 1 इज इक्वल टू n. म्हणजे दिलेले इक्वेशन काय बनणार, m स्क्वेअर मायनस 3mn प्लस 2n स्क्वेअर इज इक्वल टू 0. Now this is a quadratic equation with two variable. किंवा एक व्हेरिएबल म्हणून दुसरा कॉन्स्टंट भी कन्सिडर करू शकतो. तर 2 into 1 मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 2 आणि ॲडिशन -2 आणि -1. तर m स्क्वेअर मायनस 2mn मायनस mn प्लस 2n स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्या दोघांमधून काय कॉमन आहे, m उरलं काय, m मायनस 2n मायनस n कॉमन, m मायनस 2n इज इक्वल टू 0. आपल्याला काय m मायनस 2n आणि m मायनस n इज इक्वल टू 0. तो m इज इक्वल टू 2n और m इज इक्वल टू n. म्हणजे सेपरेट इक्वेशन काय झालं रे, m म्हणजे काय, X That is minus 2 x minus 2 is equal to 2 times n म्हणजे काय y plus 1 और m म्हणजे काय x minus 2 is equal to -1. म्हणजे काय झालं, सेपरेट इक्वेशन x minus 2 minus 2y -2. minus 2 is equal to 0 और x minus y minus 3 is equal to 0. म्हणजे इकडे झालं x minus 2y minus 4 is equal to 0 और x minus y minus 3 is equal to 0. राईट लक्षात? हे आले तुमचे सेपरेट इक्वेशन. कळतंय? त्याच पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. x plus 1 च्या जागी काहीतरी ठेवा, y minus 2 च्या जागी काहीतरी ठेवा. हे करता ठीक आहे. पुढे चला, फाइंड k if the following equation represents pair of lines. determinant 0 है. डिटरमिनेंट 0. फाइंड k अगर दिया गया इक्वेशन पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट कर रहा है. सबसे पहले जहन में क्या आना चाहिए, अगर दिया गया इक्वेशन पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट कर रहा है तो उसका डिटरमिनेंट 0 है. तो डिटरमिनेंट का यूज करेंगे, ठीक है. और दूसरी एक कंडीशन होती है कि h स्क्वायर माइनस ab जो होता है दैट इज ग्रेटर देन और इक्वल टू 0. ठीक है. ज्यादा डिटरमिनेंट से ऐसे क्वेश्चन सॉल्व होते हैं, दूसरे कंडीशन का इस्तेमाल करने की जरूरत ही नहीं पड़ती. अगर ये इक्वेशन रिप्रेजेंट कर रहा है पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को, इसका मतलब है कि डिटरमिनेंट 0 है. तो आप क्या करेंगे, सिंपली इसको कंपेयर करेंगे स्टैंडर्ड इक्वेशन के साथ में. तो a का वैल्यू कितना मिल रहा है आपको, 3. a का वैल्यू मिल रहा है 3, h का वैल्यू 5. h का वैल्यू 5, b का वैल्यू 3, फिर g का वैल्यू 0. g है नहीं, x वाला टर्म है नहीं. हां. f का वैल्यू 8 C का वैल्यू 8 c का वैल्यू 8. तो डिटरमिनेंट 0 है. तो बेटा 3 5 0. 0 3 5 0. आणि 5 3 8 8 0 0 8 8 K K. K
बस इस डिटरमिनेंट को सॉल्व करेंगे 3 इन ब्रैकेट ck माइनस 64 minus 5 -5 5k minus 5k 0 minus 5k 5k this is equal to 0 तो 9k minus 192 sir. minus 25k which is equal to 0 तो ये कितना होगा minus 24. तो k का वैल्यू कितना आएगा 12 minus minus 12. Yes, sir. राहील लक्षात इथे याची व्हॅल्यू काय रे 0 ची व्हॅल्यू पण 0 इथे फक्त h g f आणि c ची व्हॅल्यू आहे e आणि b ची व्हॅल्यू 0 आहे कळतंय हो sir. तुम्हाला करायचं काय आहे परत तुम्हाला काय करायचं आहे Determinant. k ची व्हॅल्यू काढायची हा. डिटरमिनेंट काढणे कारण की ही लाईन रिप्रेझेंट करते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तर तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायची हा, sir. डिटरमिनेंट 0 आहे इथे पण सेम पद्धतीने करणार राहील लक्षात हो सर. लिहायचंय हो सर. क्वेश्चन हटा सकता हूँ क्वेश्चन हटा सकता हूँ हाँ sir.
बेटा आप लिख नहीं रहे हो, बात कर रहे हो, सही नहीं है। आगे बढ़ा जाए। हाँ सर। चलिए अब इसके आगे का क्वेश्चन जो है वो कई लोगों को सॉल्व करने को नहीं आया था। जब इसके पहले हमारा पेयर ऑफ स्ट्रेट लाइन हो चुका था और मैंने टेस्ट लिया था, इसके पहले भी पेयर ऑफ स्ट्रेट लाइन हो चुका है। हाँ सर। कुछ लोगों की जानकारी के लिए बता दूं, इसके पहले भी पेयर ऑफ स्ट्रेट लाइन हो चुका है, अभी दूसरी बार जो हो चुकने को है, ठीक है ना। सेवन एट सेम टाइप के क्वेश्चन है। फाइंड पी एंड क्यू। पिछले क्वेश्चन के अंदर आपका जो जनरल इक्वेशन था उसके अंदर एक ही अननोन वेरिएबल था, दैट इज के, और आपको बता रहे कि वो पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट कर रहा है। तो आपके लिए वही था कि बस अगर वो पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट कर रहा है, एक ही अननोन है, तो आप डिटरमिनेंट 0 इस्तेमाल कीजिए, बात खत्म हो जाएगी। यहाँ पर क्या है इस क्वेश्चन के अंदर कि आपको दो वैल्यूज निकालिए पी और क्यू का, और बोला वो अननोन कहाँ पर है जनरल इक्वेशन में, और क्या पूछा, क्या बोला आपको, दिस रिप्रेजेंट्स पेयर ऑफ परपेंडिकुलर लाइंस। ये क्या कर रहा है, पेयर ऑफ परपेंडिकुलर लाइंस को रिप्रेजेंट कर रहा है। तो जनरल इक्वेशन में अगर कोई इक्वेशन पेयर ऑफ परपेंडिकुलर को, पेयर ऑफ परपेंडिकुलर लाइन को रिप्रेजेंट कर, तो ये होता है ये पेयर ऑफ परपेंडिकुलर लाइन की कंडीशन क्या होता है, a plus b = 0। ये इक्वेशन क्या दिया है, उसके हिसाब से वैल्यूज बताइए। a का वैल्यू p, ट्वाइस h का वैल्यू -8, b का वैल्यू 3, 2g का वैल्यू 14 2f का वैल्यू 2 एंड c का वैल्यू, Q। ठीक है। अब क्योंकि ये पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को रिप्रेजेंट कर रहा है, पेयर ऑफ परपेंडिकुलर लाइंस को रिप्रेजेंट कर रहा है, तो क्योंकि दोनों लाइंस परपेंडिकुलर है, देयरफॉर वी हैव एज टू लाइंस आर परपेंडिकुलर, देयरफॉर a plus b is equals to 0। ये कंडीशन है, अगर दो लाइंस परपेंडिकुलर है तो x स्क्वायर का कोएफिशिएंट प्लस y स्क्वायर का कोएफिशिएंट इज इक्वल टू 0 आता है। तो यहाँ a का वैल्यू कितना है p प्लस b का वैल्यू कितना है 3 इज इक्वल टू 0। तो भैया p का वैल्यू कितना आ गया -3। अब क्योंकि ये पेयर ऑफ स्ट्रेट लाइन को भी रिप्रेजेंट कर रहा है एज गिवन इक्वेशन रिप्रेजेंट pair of straight line pair of lines are always straight, so pair of lines, therefore हमारे पास क्या है बेटा, all girls having beautiful faces, खत्म है। ये पहले जैसे ही बन गया ना। अगर ए निकाल सर इसका आगे बगल में आके ए कब बगल ले हो -3 हैंड्स अप याला नीडवर बुक कट टाकून दे। हां बाबा आता हे तो विषय संपला की नाही, कसं सांग, कसं संपलं, सॉल्व करायचे। पण मुलं त्यावेळेस अडचणीत का आले होते माहिती का, सुपेकर सारखे पोरं त्यावेळेस अडचणीत का आले होते, कारण की त्यांचं लक्ष नव्हतं। त्यावेळेस तुम्ही हे सांगितलं होतं काय की बाबा दोन हे इक्वेशन पेयर ऑफ लाइन्सला रिप्रेझेंट करते ना, पण त्याच्या पहिले भाऊ इथं परपेंडिकुलरची बी गोष्ट केलेली आहे। तुम्ही काय करता सर, हे पेयर, मला आठवतं कोणतरी विचारलं होतं, मला तर साबळने विचारलं होतं की पेयर ऑफ स्ट्रेट लाइन रिप्रेझेंट करते, डिटरमिनेंट 0 येते, पण सर त्या दोन अननोन येतात, लक्षात येते का, दोन अननोन येतात। मग एक अननोन कसा काढायचा आहे, कारण की ते परपेंडिकुलर लाईन्स आहेत, म्हणून a + b = 0, एक भेटला संपला विषय। आता व्हॅल्यू तुम्ही ठेवून द्या। आता a ची व्हॅल्यू काय झाली तुमच्यासाठी -3 झाली, बस c अननोन आहे तो तुम्ही काढू शकता। आता इथं सांगा बरं मला, फाइंड p and q in if the equation represents pair of parallel lines। -ab greater than equal to 0 इक्वल्स टू 0 रे बाबा, क्या बेटा, इक्वल्स टू 0 greater than equal to 0 क्यों ये equal पूरा to नहीं 0 किया अब हो गया पूरा। तो बेटा यहाँ पर भी वही दिक्कत है, यहाँ क्योंकि ये पैरेलल लाइंस है,
तो एच स्क्वायर माइनस ए बी इज इक्वल टू 0 पहले लीजिए, तो दो अननोन्स हट जाएंगे। देखिए क्वेश्चन में रेट में ए का वैल्यू बताइए, 2 एच का वैल्यू बताइए, 4 बी का वैल्यू बताइए, b जी का वैल्यू बताइए, q by Q by 2 2 1 1 minus 15 काय का वैल्यू 1 है, f F का। तो फिर बोलो ना ऐसे। f minus 15 -15 तो क्योंकि given lines are parallel to each other, तो therefore स्लोप सेम होगा। h square minus H ab square equals minus to 0 minus AB equal to G. therefore स्लोप की बात ही नहीं हुई, स्लोप की कहाँ बात हुई, कंडीशन है ना, h स्क्वायर माइनस ए बी इक्वल टू 0, तो h का वैल्यू कितना है 60 माइनस a का वैल्यू कितना है 2p और b का है, Zero. तो 3 क्योंकि लाइन को भी रिप्रेजेंट कर रहा है तो डिटरमिनेंट 0 हो जाएगा। अब एक वैल्यू मिल चुकी है, अगेन उसके अंदर डालिए, हो जाएगा। ठीक है, पूरा कर लो। अब बेटा इसकी बात करेंगे 9th वाले की। इक्वेशन ऑफ पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ पैरेललोग्राम आर दिस एंड दिस, फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल्स। इसके डायगोनल्स का आपको जॉइंट इक्वेशन निकालना है। एक समजते हैं तुम्हाला, हे काय आहे रे, Equation. Sides of parallel. ऑपोजिट साइड्स ऑफ पैरेललोग्राम आर दिस एंड दिस। याच्यामध्ये किती लाईन आहेत रे, याच्या दोन लाईन्स आहेत ना, त्या दोन लाईन्स एका पॅरलोग्रामच्या अपोजिट साइड्सला रिप्रेझेंट करतायत। याच्यामध्ये किती लाईन्स आहेत, 2 याच्यामध्ये किती लाईन्स आहेत, 2. या दोन लाईन्स कुणाला रिप्रेझेंट करतात, पॅरलोग्रामच्या उरलेल्या दोन अपोजिट साइडला। तुम्हाला प्रश्न हा विचारलाय की फाइंड जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल, त्या पॅरलोग्रामच्या डायगोनलचं जॉइंट इक्वेशन काढायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, त्या दोन लाईन्स, त्या दोन डायगोनलचे इक्वेशन पाहिजे की नाही। डायगोनल्स आर आल्सो द पार्ट ऑफ लाईन, त्याला पण लाईन म्हणतच येईल ना, जसं आपण लाईनचे इक्वेशन काढतो तसं डायगोनलचं इक्वेशन काढावं लागेल। मग त्या पॅरलोग्रामच्या अपोजिट साइडचे ह्या दोन आणि ह्या दोन, मग पहिल्यांदा यांचं सेपरेट इक्वेशन काढून बघूया ते अपोजिट साइड काय येत आहे ते। मग तुम्ही जर बघितलं 9th वर Lines of parallel. तो x स्क्वेअर काही बोलतो का? Random opposite side of the. He talks anything irrelevant. Yes, sir. It does not have any meaning. Why Yes, sir. he do such kind of things? As he is written from his village or क्या hometown. That's why he is doing this kind of things. he is झालं का शिवाजी झालं? तो बेटा ये तो सीधे सीधे फैक्टर्स आएंगे इसके, क्या 6 1 6. -6 हरवलो तो आणलं तर ओढून एकदम मध्ये बसले ते पण आपलं तर सुधारणा काय चालू काय नाही. ते भी भीती घेतलं सर. त्याचं चालू पाहिजे येड्यान करायला. ह्या त्या दोन लाईन्स आहेत, x = 1 x = 6. या लाईनचं नेचर कसं आहे, माजलं रे यार सर मी काहीच केलं नाही. यू आर जस्ट माजला. मी म्हणलं या नेचरचं, या लाईनचं नेचर करते म्हणजे चांगले. दिस इज द साइन ऑफ माजिंग. सर मी नाही म्हणलं ते. मी नाही म्हणलं सर. मला काय काय शिक्षक रे करा सर करा. पॉज करा सर. प्रत्येकाला एक बुक हा, आणा. चालतं सर. सर मी घेतलं guarantee. एक तर म्हणतो ना, म्हणतो मला नाही म्हणतो. सुपेकर नाही म्हणू शकत कारण त्या आणखी तंत्रीतून बाहेरच नाही आले, त्याची झोपच नाही झाली. Guarantee देव माणूस आहे. त्याला काय मग बोलू. नाही बेटा, हे ह्या इक्वेशनचं आपण करूया y² मायनस 14y 14y 40 प्लस 40 = 0. तो y² मायनस 10y मायनस, हा हे राहिले यांचं नेचर कसं आहे, दे आर पॅरलल टू y एक्सिस. तो प्लस 40 = 0. ठीक है,
तो y कॉमन निकला बेटा, y माइनस 10 बचा -4, y माइनस 10 दिस इज इक्वल टू 0. तो y इज इक्वल टू 4 और y इज इक्वल टू 10. ह्यांचं नेचर कसे? Parallel to x-axis. तो आपका जो पैरेललोग्राम है वो बेसिकली कैसे दिखेगा आपको? देखिए ऐसा दिखेगा कुछ. आपके पास लाइन से x इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू 6. चलिए मान लेते हैं दिस इज x इज इक्वल टू 1, दिस इज x इज इक्वल टू 6 और दूसरी लाइन है y इज इक्वल टू 4. ऐसा मानते हैं कि दिस इज y इज इक्वल टू 4 एंड दिस इज y इज इक्वल टू 10. मानना है हमें. हाँ सर. तो अगर मुझे इन दो डायगोनल्स का इक्वेशन चाहिए, इन दो डायमेंशन, तो मेरे पास क्या रहेगा? कैसे निकालूंगा मैं? पॉइंट फॉर्मूला. पॉइंट. क्या? बरोबर म्हणजे सर जी काय पॉइंट आपण काढू शकतो, कोऑर्डिनेट काढू शकतो. पॉइंट फॉर्म्युला बोलत आहे सर. 2 पॉइंट फॉर्म असं नीट म्हणा. काही नाही काय 2 पॉइंट फॉर्म असं नीट म्हणा ना. 2 पॉइंट फॉर्म की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 पॉइंट माहिती असतात लाईनवरचे. हां, तर डायगोनलचा हा पॉइंट आणि हा पॉइंट तुम्ही काढू शकता. हा पॉइंट आणि हा पॉइंट. चल हां, तर हा पॉइंट कसा काढणार? कोण सांगते याची कोऑर्डिनेट? किती जणांना सांगते ती? x minus x. एक कोऑर्डिनेट म्हणजे पहा ही लाईन काय 1 4 1,4 परत याचा 1, कोऑर्डिनेट 10. याचा कोऑर्डिनेट 6,4 6,10. 6,10. काढायचं काय आपल्याला? जॉइंट इक्वेशन ऑफ डायगोनल. डायगोनलचं इक्वेशन हे पहा 2 पॉइंट फॉर्म y2 minus y1 upon y minus 1 y minus y1 is equal to x2 minus x1 आपण x minus x1. तुम्ही असं कसं नाही सर, y2 minus y1 upon x2 minus x1 आणि तिकडे हां. अरे तसं लक्षात ठेवतो. नाही 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 सर, नाही लक्षात असं ठीक आहे, ठेवतो ठीक सर. आहे, ठीक आहे. तुम्ही असं लक्षात ठेवत असताना y minus y1 upon x minus x1 is equal to इकडे m राहतं ना, तर ते m ला लिहायचं y2 minus y1 upon x2 minus x1. असं चालतं असं. हाँ सर. ठीक आहे. हो सर. मग याच्यावरून तुम्ही काय करणार? याच्यावरून हे इक्वेशन वापरा, ह्या डायगोनलचं इक्वेशन काढा. ह्याचा वापर करून ह्या डायगोनलचं इक्वेशन काढा आणि दोघांचं जॉइंट इक्वेशन लिहा. काही लक्षात? हो सर. लिहा, पटकन लिहा. फोटो काढू शकतो. लिहा. फोटो काढून टाकून दे ग्रुपवरती, मी पुढे जातो. सगळ्यांना लिहिते तोपर्यंत मी पुढचा क्वेश्चन लिहितो तोपर्यंत लिहा. पुढचा क्वेश्चन लिहिण्यापर्यंत काय लिहितो? हो, 2च प्रश्न बाकी आहेत. आपली एक्सरसाइज संपून जाते आता. खाली किती बाकी आहे? 954 झाले. माझे मार्क. 20 मिनिट बाकी. ते 11 डायरेक्ट आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स. हां, तो डायरेक्ट फॉर्म्युला त्याला कंपेअर करा. ए जी ची व्हॅल्यू काढा डायरेक्ट. पीजी मायनस एच आणि ए मायनस एच करून टाका. येईल ना करता? हो. 11 मध्ये पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं डायरेक्ट करता येईल ना? हाँ सर. चला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नामध्ये बघूयात आपल्याला काय करायचं ते. सोपी आहे. आपली वाटते लागते फक्त. हे Yes, sir. चला, बघा काय म्हणणार आहे. ट्रायंगल OAB इज फॉर्म्ड बाय द लाईन्स. याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत आणि ही एक लाईन. या 3 लाईन्स मिळून एक ट्रायंगल तयार झालाय. ट्रायंगल तयार होण्यासाठी 3च लाईनची गरज असते. 3 लाईन्स आपापसात इंटरसेक्ट झाल्या, 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स पासून एक ट्रायंगल कसं तयार होतं? अशाच पद्धतीने होतं ना. 3 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट झाले की एक ट्रायंगल तयार होतो. तर तुम्हाला काय करायचं? फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम O. आता याचा अर्थ काय होतो रे? ड्रॉन फ्रॉम O चा अर्थ काय होतो? एक व्हर्टेक्स तुमचा O आहे. ट्रायंगलचे एक व्हर्टेक्स O आहे की नाही? तुम्हाला तुम्हाला मीडियनचे इक्वेशन काढायचे आणि ती मीडियन कुठनं ड्रॉ केलेली आहे?
O पासून ओ व्हर्टेक्स मधून ड्रॉ केली म्हणजे ट्रायंगलचं एक व्हर्टेक्स ओ आहे म्हणजे हे जे इक्वेशन आहे दिस रिप्रेझेंट टू लाईन्स ऑब्वियसली बट पासिंग थ्रू ओरिजिन. त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे ना फॉर्म्ड बाय द लाईन्स. जर ह्या लाईन्स असतील तर बेसिकली ह्या लाईन्स ओरिजिन मधूनच पास व्हायला पाहिजे. दुसरं काही ऑप्शन आहे का? नाही. काय करणार याचं इक्वेशनचा फॉर्म पहा. झालं. दोन लाईन्स आहेत तुमच्याकडं ज्या की ओरिजिन मधून पास होत आहे. समजा अशा या दोन लाईन्स आहेत. ठीक आहे. अजून एक वेळा शांत राहा. ठीक आहे. या त्या दोन लाईन्स आहेत कोणत्या ज्या या इक्वेशन मध्ये. आणि तिसरी लाईन कुठेतरी घेऊया समजा अशी घेतली आपण. ठीक आहे. ही तिसरी लाईन आहे. मग याला इथे मी लिहितो 2x + 3y - 1 = 0. आणि ह्या दोन लाईन्स कोणत्या आहेत रे? ते ओरिजिन मधून पास होणार ओरिजिन मधून पास होण्याचं सेपरेट इक्वेशन. काढायचं. हा सेपरेट इक्वेशन काढता येते का? हो सर. बरं करायचं काय आहे? फाइंड द इक्वेशन ऑफ द मेडियन. मेडियनचं इक्वेशन काढायचं ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. म्हणजे तुम्हाला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं मेडियनचं. हो. मग जर एक मला सांगा जर समजा हा पॉइंट आणि हा पॉइंट आहे याचे जर कोऑर्डिनेट्स तुमच्या जवळ असतील x1 y1 आणि हा आहे x2 y2 तर मेडियनचे कोऑर्डिनेट्स काय असतील रे? हे मेडियन आहे ओ मधून काय x1 + x2 y आणि y1 + y2 y 2 असतील की नाही? Yes, sir. हो. हो. सर आपण जे सेपरेट इक्वेशन काढून त्यांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि इथून एक पॉइंट भेटल ते फॉर्म्युला वापरून हा, equation. करू सर शकता ते नाही. 2.5 मी त्या लाईनचं इक्वेशन काढायचं डायरेक्ट परपेंडिक्युलर आहे ना ए, कसं? Perpendicular नाहीये median. मेडियन कुठं परपेंडिक्युलर आहे? Equal आपल्याला parts काय ने माहिती? divide करते फक्त. तसंच करू शकतो. मेडियनचा अर्थ काय असतो किंवा फक्त ज्या व्हर्टेक्स मधून काढली त्याच्या ऑपोजिट साईडला मिडल पॉइंट मध्ये जाऊन भेटते त्याला मेडियन म्हणतो आपण. बरोबर आहे. ती परपेंडिक्युलर असण्यासाठी ट्रायंगलचं आपल्याला नेचर माहिती आहे का? तू काय म्हणत होता? सर याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढून कोणाचा? ते हे नाही का होमोजेनियस त्याचं सेपरेट इक्वेशन काढून त्यांचं पॉइंट Solve ऑफ it, चल, हा. x² - 4xy + y² = 0. सेपरेट इक्वेशन. तू म्हणता तू तुला. 1 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि ऍडिशन आलं पाहिजे -4. सांग दोन नंबर. -4 प्लस धाकटी चिकी. नाही नाही धाकटी टिकी. मी कार्टून चालू करते पाहिजे धाकटी टिकी करत असते. धाकटी टिकी. सर याची खालची लाईन आहे त्याचा तो झालं का? हेच झालं हा. आता करून घे हा. त्या लाईनचे पॉइंट कोणत्या लाईनचे? खालची लाईन आहे ना ती खालची कोणती बेटा? खालची आपल्याला एक लाईन हा ओके ही लाईन. हा ह्या लाईनचं काय? त्याचे कोऑर्डिनेट होमोजिनियस ह्याचे सॅटिस्फाय कोऑर्डिनेट कुठे त्याचे कोऑर्डिनेट? काढू ना आपण ह्याचे कोऑर्डिनेट कसे काढणार? काय हो का काही बोलता का तुम्ही? स्ट्रेट लाईन बरं ठीक आहे विचार केला काहीतरी विचार केला. तुला काय आणखी बोलायचंय? नाही, मी बोलू माझं. हा, बोला सर. आता मला सांगा हे बघा ही एक लाईन आहे जी या दोन लाईन्सला वेगवेगळ्या पॉइंट मध्ये कट करणार आहे. ही लाईन ह्यामध्ये दोन लाईन्स आहेत त्यांना वेगवेगळ्या पॉइंट मध्ये कट करते. समजा याचे कोऑर्डिनेट्स आहेत याचे कोऑर्डिनेट्स आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता मला एक सांगा काय या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू शकतो की? हा करू शकतो. जर मी याला आणि याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं समजा मी याला आणि याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर ते काय सोल्युशन मध्ये काय भेटेल रे मला? मी कोणाला सॉल्व्ह करतोय? या दोन लाईनला आणि ह्या लाईनला सॉल्व्ह करतोय म्हणजे मला सोल्युशन मध्ये काय भेटेल? हे आणि हे. कळतंय का? अरे हो सर मला एक सांगा ही लाईन आणि ह्या लाईनचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये त्यांचं सोल्युशन असतं. हा सर ही लाईन आणि ही लाईन हो. ही लाईन आणि ही लाईन हे काय आहे? पॉइंट ऑफ Point of इंटरसेक्शन म्हणजे सोल्युशन. सोल्युशन या दोन लाईन भेटल्या ना हे सोल्युशन हे पण सोल्युशन. आणि या दोघांचं जॉईंट इक्वेशन दिलेले आणि याचं इक्वेशन दिलेले हे ही लाईन आहे. या दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणं म्हणजे कसं करतात सायमल्टेनियसली सॉल्व्ह? ह्याला याच्यात ठेवून द्या ना. तुमच्याकडे काय आहे? x² - 4xy + y² = 0 आहे ना. आता याच्यातून x ला इन टर्म्स ऑफ y लिहा नाही तर y ला इन टर्म्स ऑफ x लिहा. समजा आपण लिहिलं 2x = 1 - 3y 1 - 3y म्हणजे x काय झालं रे 1 - 3y/2.
सबस्टिट्यूटिंग दिस वैल्यू इन दिस इक्वेशन, तो तुम्हाला काय भेटेल 1 minus 3y चा होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 minus 4 into 1 minus 3y y2 into y plus y square is equals to 0. Yes, sir. 1 minus. मग हे 2 2 चा Cancel. 4 बरोबर. किंवा LCM घेऊ आपण, राईट. LCM घेऊ सरळ सरळ 4. तो 1 minus 6y plus 9y square minus इथं दोन्ही LCM चं 4 घेतलं इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे. minus म्हणजे -8 म्हणजे काय होते 8 minus 24y बाहेर मायनस साइन आहे तर -8 8 minus minus plus plus 24y. 4y. 8y square. 8y. अरे 8y आणि इकडे स्क्वेअर 4y equal to 0. 24 plus 9 33 33y square. ओ Oh. नाही हे पण आहे ना 4 means absolutely 37y square minus 14y 14. plus 1 is equal to 0. ये सॉल्व करायचं. So जो इसका तो मल्टीप्लाई केस नाही येत. नाही 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 तसं नाही, थोडा विचार करू ना. हा बेटा डायरेक्ट आपल्याला लिखवणार चल दे मोबाईल. हा नाही मोबाईल मध्ये पाहत होती काहीतरी इमान नाही सांग एवढे येडे बोल. हा बरं जाऊ दे ना. काही ज्याचा हात मोडून तरी गळत पडून आपण काय करायचं. आपण किती सांगू शकतो आहे की नाही दुश्मन काय. अरे मला एक सांगा, ठीक है भाई साहब हमने ये मान लिया कि इसको सॉल्व करना इतना आसान नहीं है क्योंकि ये नालायक नंबर है. दिस इज अ प्राइम नंबर. हाउ कैन यू फैक्टराइज दिस टू गेट सम ऑफ द टू नंबर्स लाइक दैट काइंड ऑफ. तो सीधी सी बात ये दिखती है मुझे कि लेकिन अगर मैं इसको सॉल्व करता हूं तो मुझे दो y की वैल्यूज मिलेगी और वो दो y की वैल्यूज किसकी होगी, एक ये होगी और ये होगी. ये एक वन ऑफ द वैल्यू इज दिस एंड अदर वैल्यू इज दिस. मतलब एक y1 मिलेगा एक y2 मिलेगा. सही है ना. एक y1 मिलेगा और y2 मिलेगा अगर मैं इसको सॉल्व करता हूं. मतलब क्या हुआ कि y1 y2 क्या है, इसके रूट्स हैं. सही है. तो मैं सम ऑफ द रूट्स तो लिख सकता हूं ना इससे. लिख सकता हूं कि नहीं. अगर सम ऑफ द रूट लिखूंगा तो y1 plus y2 मिलेगा कि नहीं. तो इस इक्वेशन के लिए let roots of this equation be y1 and y2. y1 and y2 सब मान लो इसके रूट्स है. तो सम ऑफ द रूट्स क्या हो जाएगा minus 2h by b. y1 plus y2 सम ऑफ द रूट्स. तो सम ऑफ द रूट्स क्या होता है हैं? भाई क्या रे ए बीबी सर सम ऑफ द रूट काय असतं रे. प्रोडक्ट ऑफ द रूट C by A. तू नीट राहते. सम ऑफ द रूट्स माइनस b by a 14 by 37. ये ऐसे बच्चे हैं ना बीच में आपस में बात करते हैं तो नाम ये लाएगा. नाम हाँ तो y1 plus y2 मिल गया ना भाई. अरे भाई y1 plus y2 मिल गया. हमें हमें चाहिए क्या था हमें चाहिए क्या था, मीडियन का इक्वेशन निकालना था. मीडियन का इक्वेशन निकालना था. इसके तो कोऑर्डिनेट्स हमें बचपन से पता है 0, 0. इसके ऑब्टेन करने थे तो 2.1 यूज करके मीडियन का इक्वेशन लिखा जा सकता था. तो हमें इस कोऑर्डिनेट्स को फाइंड आउट करने के लिए y1 plus y2 चाहिए था. तो y1 plus y2 हो गया. अब सीधा क्या करेंगे y1 plus y2 by 2 2 7 by 37. 7 by 37. तो अब आप मुझे बताइए कि आपके पास इसका वैल्यू मिल चुका है 7 by 37. तो क्या आप ये वैल्यू निकाल सकते हो. ये वैल्यू कैसे निकालेंगे. रुक जा रुक 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 बेटा रुक. हाँ ये वैल्यू कैसे निकालेंगे बताइए. स्लो पॉइंट कहीं भी 2 रुपए बताओ. कोई बताएगा अगर आपके y कोऑर्डिनेट दिए कैसे निकालोगे. चलो आंटी दे देता हूँ मैं 60,000 की आंटी है. बताओ. और आप
बॉर्डर करेंगे सर ते जी लाईनच्या इक्वेशन मध्ये रेडी व्हायची आतमध्ये हा बोल मायची व्हॅल्यू पुट करून द्यायची संपलं बेटा सर सिंपल आणि ते है का- टाइम खत्म हुआ था बेटा टाइम खत्म हो गया था मैंने पहले ही बोला जल्दी एक सीधी सी बात है देखो सीधी सी बात है कि आपको ये पॉइंट कहाँ पर लाई कर रहा है इस लाइन पे लाई कर रहा है तो लाइन का इक्वेशन है कि नहीं यहाँ पर है तो ये जो भी पॉइंट इस लाइन के ऊपर लाई कर रहा है तो उसके कोऑर्डिनेट इस लाइन को सेटिस्फाई करेंगे कि नहीं करेंगे तो बेटा आपके पास जो y का वैल्यू है उसको आप अगर इस इक्वेशन में रखते हो तो x का वैल्यू मिलेगा तो पुट y सर ती डायरेक्ट चुकीची वाटते मला. काही नाही करू शकत तुम्हाला काही वाटत 28 14/37 ला 28 ला 27 ला डिवाइडेड बाय 2 केलं किती येतं 28/37 है बेटा 2x + 3y - 1 = 0 क्यों गलत लग रहा है ये सर अरे इसको डिवाइड करो ना 2 से तो वो तो ऊपर जाएगा. क्यों हाँ, ऊपर जाएगा अरे भाई 14/37 को 2 से डिवाइड कर दो 2 के नीचे कुछ नहीं मतलब 1 है हां सर. तो ये क्या होगा 14/37 Into 1/2 कॅल्क्युलेटर वापरणे जास्त अरे तुम्ही लय शाणी नाही तुम्ही आसपासच आहे कसं काही नाही दुसरीकडे कुठेतरी कसं टाकत एकुलकीच जणांना आलं एवढं झोपवतं एवढं शाणी आहे तुम्ही बघा मला बुली करायचं. पण तुम्ही बी विचार करायला पाहिजे ए, तो ये क्यों रख रहे हैं ये इसको इसके अंदर आपको रखना है तो क्या मिलेगा आपको दैट इज एक में तो नंबर करेंगे 11/37 - 1 = 0 37 नाही करू काय ऐसे ले लेते हैं आता हे 37 into 2 74 74 37 37 उधर जाके 0 बन गया ठीक है तो अब यहाँ पर क्या बचा आपके पास 74x प्लस 0 x क्या हो गया ठीक है तो हो गया बस अब ये आपके पास दो पॉइंट्स के कोऑर्डिनेट्स आ चुके हैं एक आ गया है 14/37 और दूसरा आ चुका है 7/37 तो 2 पॉइंट फॉर्म पे इस्तेमाल कर सकते हैं 8/37 सर x 8/37 उलट दिली सर इधर 14/37 अरे नाही ना रे अरे हा आएगा ध्यान नहीं है आप लोगों का तो लाइन का इक्वेशन कैसे लिखेंगे अब मीडियन का इक्वेशन लिखना है तो आपके दो पॉइंट है 0,0 और दूसरा पॉइंट है 8/37 एंड 7/37 तो बेटा x1 y1 x2 y2 है तो y minus y1 upon x minus x1 is equals to y2 minus y1 divided by x2 minus 7/8 37 cancel हो जाएगा this is 7/8. y by x is equals to 7/8 that is nothing but 7x minus 8y is equals to 0 ये हो गया It's मेरे your required आई बात समझ में yes तो बेटा कल की क्लास में कल आते वक्त आपको पेयर ऑफ स्ट्रेट लाइन का मिसलेनियस पूरा देख के आना है एटलीस्ट ऊपर से देख आइए ताकि हम उसके क्वेश्चन डिस्कस कर सकें उसमें एंगल बाइसेक्टर वाला जो मैंने बताया था वो मैं कल डिस्कस करूंगा अभी थोड़ा हम वेक्टर्स देख लेते हैं अभी मतलब थोड़ा बहुत चर्चा करते हैं हम लोग नॉर्मल ऐसा डिस्कशन जिनको जाना है वो जा सकते हैं हाँ, इसका फोटो निकल के डाल दो और वो क्लास में देखो चलिए होते हैं मुझे वेक्टर के बारे में आप लोग क्या जानते हो a square b plus b square क्या है वो
वेक्टर का एडिशन एडिशन अरे वेक्टर सांगतोय ऍडिशन नंतर सांग पहिले वेक्टर मतलब क्या था वो सर्व ऍडिशन ऑफ वेक्टर का ऍडिशन ऑफ वेक्टर प्लस दोन वेक्टर दिलेले त्याचं जर ऍडिशन पहिले एक वेक्टरचं डेफिनेशन आठ फाइंड करायचे अरे जो भी बोल रहे हो आपको जो पता है वेक्टर्स के बारे में वो बताइए मुझे थोड़ा बहुत. हेड एंड टेल हमेशा असतं टेल टेल क्या है वेक्टर? त्यामुळे तुम्हाला फिजिक्स येतं वेक्टर क्या है, कौन होता है, कहाँ बताइए. बेटा मैं पूछ रहा हूँ सिंपल क्वेश्चन, आपको वेक्टर क्या है? नहीं मालूम. उसके ऊपर 12 असतात त्याचा एरो नका सब आयडेंटिटी डायरेक्शन हे बघा एक लक्षात घ्या. ए तुझं वजन किती आहे? 60. याचं वजन किती आहे? मी याला प्रश्न विचारला, यानं सांगितलं 60 किलो. ए तुम्हाला अर्थबोध झाला की नाही? मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर पूर्णपणे कळलं का? काय मी विचारलं याचं वजन किती, त्यानं म्हणलं 60. तुम्ही असं म्हणताल का कोणत्या दिशेला 60 आहे? नाही सर. दिशा जाणणं गरजेचं आहे का? जे याचं वजन किती आहे या गोष्टीचा अर्थ समजण्यासाठी दिशा कळणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. मॅग्नेट्यूड एंड डायरेक्शन कळलं का नाही? पण हा चिखलीला जाऊन आला म्हणजे हा इथून डिस्प्लेस झाला. इथं बसला, इथून डिस्प्लेस झाला. चिखलीला किती किलोमीटर साधारण आपण समजा चिखली 200 किलोमीटर बरोबर आहे. चिखली इथून 200 किलोमीटर, हा 200 किलोमीटर डिस्प्लेस झाला, चिखलीला गेला म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट दिशेला गेला असेल. मग ज्यावेळेस तुम्ही डिस्प्लेसमेंट ही गोष्ट समजताय, ती डिस्प्लेसमेंट समजण्यासाठी तुम्हाला त्याचा पूर्ण बोध होण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक म्हणजे तो किती डिस्टन्स गेला आणि दुसरा म्हणजे कोणत्या दिशेला गेला. अशा ज्या फिजिकल क्वांटिटीज असतात ज्याचा पूर्ण बोध होण्यासाठी, ज्याचा पूर्ण आकलन होण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन माहिती असणं आवश्यक आहे. अशा फिजिकल क्वांटिटीला वेक्टर म्हणले जाते. वेक्टर क्वांटिटी, त्या फिजिकल क्वांटिटीला वेक्टर म्हटलेले आहे. आणि अशा फिजिकल क्वांटिटी ज्यांचा पूर्ण बोध होतो, वजन किती 60 किलो, ओके. टेम्परेचर किती, एवढं, ओके. डेन्सिटी किती, एवढी, ओके. कळतंय का? आपण असं म्हणतो कोणत्या दिशेला, त्याचा पूर्ण बोध होतोय, त्या फिजिकल क्वांटिटी झाल्या स्केलर. मग वेक्टर जे बेसिकली आपण म्हणतोय ज्याला, ती एक फिजिकल क्वांटिटी जिचा पूर्ण बोध होण्यासाठी तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड आणि त्याचं डायरेक्शन या दोन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. कळतंय का? आणि मग एखाद्या वेक्टर क्वांटिटीला जर तुम्ही रिप्रेझेंट करताय, तुम्ही जर कुठल्या तरी वेक्टर क्वांटिटीला रिप्रेझेंट करताय, तर त्याला रिप्रेझेंट कसं करणार? तर तुम्हाला कळलं की बाबा कुठल्याही वेक्टर क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? कशाची आवश्यकता आहे? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची आवश्यकता आहे. मग ते काय म्हटले की बाबा एक सेगमेंट घ्या जी तुम्हाला मॅग्निट्यूड बद्दल सांगेल आणि तिच्यामध्ये एक एरो हेड देऊन टाका जी तुम्हाला डायरेक्शन बद्दल सांगेल. कळतंय का? लक्षात येते का? मग याच्यामध्ये बरं ठीक आहे, मग वेक्टर क्वांटिटीला अशा पद्धतीने तुम्ही दाखवलं की एक सेगमेंट आणि एक एरो हेडच्या माध्यमातून. मग आता याला लिहायचं कसं, लिहिणार कसं, किंवा ही वेक्टर क्वांटिटीला लिहिणार कसं? जाऊ दे, काही नाही, मी उद्याच्या डिस्कस करणार होतो. मग काय करणार तुम्ही? बंद करून टाका. नाही जाऊ दे, तुम्ही असं दाखवलं. मग तुम्ही काय म्हणताय की बाबा कुठून तरी ती गोष्ट सुरुवात केलेली, कुठे जाऊन तरी थांबलेली आहे जर डायरेक्शन आहे. मग जिथून स्टार्ट झालेली तो त्या वेक्टर क्वांटिटीचा इनिशियल पॉइंट झाला, ज्याला तुम्ही यू काहीतरी एक लेटर दिले ए, आणि जिथं जाऊन थांबलं ते झालं बी. मग तुम्ही त्या क्वांटिटीला काय म्हणणार? वेक्टर ए बी आणि त्याच्यावरती बार देणार. याला वाचणार कसं? वेक्टर ए बी बार. काही जण असंही देतात, काही जण नुसतं याला असंही म्हणू शकतात. कळतंय का? मग याच्यामध्ये पण दोन गोष्टी आल्या. एक समजा ह्याला असं करण्याऐवजी तुम्ही असं केलं डायरेक्शन, मग याच्यामध्ये एक तोंड असतं आणि एक शेपटी असते. कळतंय का? हेड कशाला म्हणतात? जो पुढचा भाग आहे. मग ए बी बार वेक्टर मध्ये हेड कोण झाला? हा झाला हेड, आणि ही काय झाली? त्याची शेपूट. टेल कसं रे? टी डबल एल म्हणजे बोलणे आहे ना, सांगणे. टेल टूल टाल टूल. Yes, sir. टेल टोल्ड असतं ना, तोंड असतं सर. टोल्ड टिल्ड टोल्ड टाल्ड. लक्षात येते का? मग
हे नोटेशन आता काही जण म्हटले की बाबा दोन काय वापरायचं, एक बारक घ्या, या पूर्ण वेक्टरला तुम्ही नुसतं असं ए बार बी म्हणू शकता, बारीक ए बार पूर्ण वेक्टर, कळतंय का? हे झालं नोटेशनच्या बाबतीमध्ये. मग समजा आता हे काहीतरी तुम्ही डिस्टन्स दाखवताय, समजा 10 किलोमीटर येतो, याची मॅग्निट्यूड काय आहे, तर ए बी बार दाखवले तर 2 व्हर्टिकल लाईन मध्ये जर तुम्ही असं लिहिलं तर तुम्ही याच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलताय. कळतंय का? लक्षात येते? लक्षात घ्या, दोनच गोष्टी तुम्हाला वेक्टर मध्ये जर कळल्या तर वेक्टर तुमचं क्लिअर झालं असेल. एक आहे संकल्पना युनिट वेक्टरची, एक आहे युनिट वेक्टर आणि दुसरा आहे पोझिशन वेक्टर. ह्या जर दोन गोष्टी तुम्हाला कळल्या त्या वेक्टर मध्ये तर सगळ्या गोष्टी तुमच्या हल होत्या. आयकर जे कर के कुठलं येतं ते हे असलं पोझिशन वेक्टर असतो, एखाद्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर असतो. हे सगळे मी डिटेलमध्ये डिस्कस करणार, बिलकुल तुम्हाला कळलं अशा पद्धतीनं. एक एक पॉइंट मी टाइप्स ऑफ वेक्टर्स, लोकलाइज्ड वेक्टर म्हणजे काय, फ्री वेक्टर म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघायचं. कळतंय का? एक लक्षात घ्या, युनिट वेक्टर जो आहे तो का महत्वाचा आहे. कुठल्याही वेक्टर मध्ये युनिट वेक्टर मौजूद असतो. कुठल्याही वेक्टर मध्ये काय असतो, युनिट वेक्टर मौजूद असतो. आता बेसिकली युनिट वेक्टर काय भानगड आहे, असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे, असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 1 युनिट इतकी आहे. मग मी असं का म्हटलं की कुठल्याही वेक्टर मध्ये युनिट वेक्टर मौजूद असतो. समजून घ्या, माझ्याकडे ए बार नावाचं एक वेक्टर आहे, तर ह्या वेक्टरला समजण्यासाठी मला कशाची आवश्यकता आहे रे, एक तर याची मॅग्निट्यूड आणि याची डायरेक्शन. मग मला सांगा याची मॅग्निट्यूड मी कशी निर्देशित करू शकतो. मॅग्निट्यूड म्हणजे याला डिनोट करतो आपण, बरोबर आहे. आता ह्या मॅग्निट्यूडला तुम्ही इंटू 1 लिहू शकतात की नाही, बरोबर आहे. आणि ह्याची काहीतरी डायरेक्शन असेल, त्या डायरेक्शनला मी म्हटलं हे कॅप. कळतंय का? मग आता बेसिकली काय झालं रे, तुम्ही जर एखाद्या वेक्टरला असं लिहित असताल की त्याचे मॅग्निट्यूड इंटू ए कॅप, तर बेसिकली याच्यामध्ये ए कॅप काय आहे, त्याची त्या वेक्टरची डायरेक्शन आहे. आणि ही जी डायरेक्शन आहे याच्यामध्ये तुम्ही 1 युनिट एवढं मॅग्निट्यूड घेऊ शकता की नाही, घेऊ शकता की नाही. म्हणजे बेसिकली कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर म्हणजे काय झालं रे, कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर म्हणजे काय झाला, त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा, तुम्हाला त्या वेक्टरचा युनिट वेक्टर भेटून जाईल. कळतंय का? कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर कसा भेटेल तुम्हाला, तो वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, म्हणजे त्याचा युनिट वेक्टर भेटून जाईल. कळतंय का? ए लक्षात येतंय का? आणि हे जे वरती असं आहे ना, हे कॅप आहे, त्याला कॅप असं वाचतं, टोपी नसते का आपली, ए कॅप म्हणजे काय, युनिट वेक्टर. कुणाच्या अलाव, ए वेक्टरच्या अलाव, जो काही वेक्टर दिला त्याच्या अलाव. युनिट वेक्टर म्हणजे कसं आहे माहिती का, लहान लहान बाळ नसतं काय, समजा 2 वर्षाचं लहान बाळ आहे, ते असं समजून घ्या ते आईचं युनिट वेक्टर आहे. ते आईला चिटकून असतं, आई जिथं जाईल तिथं बोंबलत जाते ते, बरोबर आहे की नाही. किंवा हॅरी पॉटर मधला हॅरी जो आहे तो त्या झाडूचा युनिट वेक्टर आहे, असं समजा. तो चाललाय झाडू सोबत चाललेला आहे. युनिट वेक्टर काय करतो, त्याची मॅग्निट्यूड तो स्वतःची काही नसती आणि डायरेक्शन जी त्याची असेल ती पकडली. उद्या लक्षात येतोय का? याच्यावरती आपण उद्याच्याला डिस्कस करूया. उद्याच्याला वेक्टर्स आपण स्टार्ट करतोय, तर वेक्टर्सला व्यवस्थित समजून घेऊया आणि प्रत्येक गोष्ट बारकाईने तुम्हाला कळणं गरजेचं आहे. अरे वेक्टर मध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने कळणं गरजेचं आहे. तुम्ही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. ठीक आहे, भेटूया उद्याच्या.